खूप छान खमंग वास येतोय जेवणाचा. म्हणजे सगळा स्वयंपाक? हो, सगळं आईंनी केलंय. मनवा, अगं ते वाढ ना. हो. राजवीर, आईंनी तुमच्या आवडीच्या आळूवड्या बनवल्या. हे घे. आवडली? हो, पण तू रोज का नाही बनवत? कारण तू रोज माझं ऐकत नाहीस ना, म्हणून. सुरू करा ना. कसं झालंय सांगा जेवण. मीठ जरा कमी झालंय. हो का? थांबे, आणते मीठ. गरज नाही. छान झालंय सगळं. नाही, मीठ बरोबर आहे. आई, खरंच खूप छान झालंय जेवण. आता तुम्ही रोज असं छान छान जेवण बनवून देत जा आम्हाला. आणि कितीतरी वर्षांनी आज घर भरल्यासारखं वाटतंय. हो ना राजवीर? अगं, तू का थांबलीस? तू पण जेवायला सुरू कर ना. नाही, मला सगळ्यांशी बोलायचं आहे जरा. काय झालं आई? गेले 15-20 दिवस मी इथे राहते. मनवा ज्या गोष्टी करता मला इथे घेऊन आली ती गोष्ट झाली. म्हणजे सगळे गैरसमज दूर झाले. राजनी मला आई म्हणून स्वीकारलं. मला या घरातलं माझं स्थान मिळालं. भरून पावले मी. पण आता मला असं वाटतंय की मी इथून गेलं पाहिजे. आई, कुठे जायचंय तुम्हाला? मनवा, गेल्या 20 वर्षात मी माझं स्वतःचं जग निर्माण केलंय. नवीन माणसं जोडली. त्यांना गरज आहे माझी. त्यामुळे मी जिथून आले तिथेच जाईन परत. अगं, पण आता सगळं ठीक झालंय ना, मग कशाला जायला हवं? हो माई, मी जाणार आहे म्हणजे काही गायब नाही होणार आहे. मी येईन ना, सणासुदीला येत राहीन. पण आता मला गेलं पाहिजे. माझ्या डान्स क्लासच्या मुलींची जबाबदारी आहे माझ्यावर. मनवा, मला माहिती आहे मी इथून जाऊ नये असं तुला वाटतंय. पण तू पाहिलंयस ना सगळं. आणि तुमचा संसार सुखाचा व्हावा, या घरावर पुन्हा कसलंही संकट येऊ नये म्हणून मी प्रार्थना करतच राहीन ना. मनवा, नको वाईट वाटून घेऊ. तुम्ही थांब मनवा. तिच्या मनात काय चालू आहे ह्याची कल्पना आहे मला. साधना, तुला जे योग्य वाटतंय ते कर. हो, पण एक लक्षात ठेव, हे घर आणि इथली माणसं ही सगळी तुझीच आहेत. हो माई. मनवा, अगं वाईट वाटून नको घेऊस. मी काही संबंध तोडून जात नाहीये. तू बघितलंयस ना,
माझी तिथे सुद्धा किती गरज आहे ते कळतंय ना तुला? मनवा, काय झालं? ठीक आहे ना तुम्ही? राजवीर मला नाही पटत आहे. काय नाही पटत आहे? आत्ता कुठे सगळं नीट झालं आणि आई जायचं म्हणताय. मला कळत नाही सगळं करायची काय गरज आहे. मनवा, आपणच समजून घ्यायला पाहिजे ना. नाही राजवीर, इतकी वर्ष आई तुमच्यापासून लांब राहिले तेव्हा कारणं होती काही, पण आता तसं नाही. आता सगळं नीट झालंय आणि मला मनापासून वाटतं की त्यांनी इथे आपल्या बरोबर राहायला पाहिजे. तुम्हाला नाही वाटत असं? वाटतं मनवा मला तर नाही पण वगैरे काही नाही राजवीर. मला असं वाटतं की जर आई इथे आपल्या बरोबर राहिला ना तर घरात खूप बदल होईल. म्हणजे खूप चांगला बदल होईल घरात. बरोबर आहे तुमचं. मलाही वाटतं आईने इथे राहावं, पण आता तिने घेतला आहे तो डिसिजन. ठीक आहे. काहीच होऊ शकत नाही राजवीर. मला वाटलं होतं ऍटलिस्ट माई त्यांना समजावतील, पण मनवा हे बघा, आईने तिच्यासाठी एक डिसिजन घेतलाय, विचार करून घेतलाय. मला असं वाटतं आपण तसं रिस्पेक्ट केला पाहिजे. ऐका ना, मला असं वाटतं की जर तुम्ही त्यांच्याशी बोललात ना तर कदाचित त्यांचा डिसिजन बदलते. मी बोलतो मनवा, पण मला नाही वाटत त्याने काही फरक पडेल. नाही, मला खात्री आहे ते तुमचं ऐकते. मला खरंच मनापासून असं वाटतं. तुम्ही प्लीज एकदा बोला ना त्यांच्याशी, प्लीज बोलाल ना? खूप काळजी वाटते ना तुम्हाला आईची? मी प्रयत्न करतो, पण तोपर्यंत तुमच्या चेहऱ्यावर टेन्शन नको आहे मला. ओके? नक्की? माई, माई, हे काय निघालीस तू? हो येते मी. राजवीर, मनवा, अरे लवकर खाली या. सुखी राहा. ये पुन्हा. हो. असे चेहरे पाडून मला निरोप देणार आहात का? आई प्लीज जाऊ नको. राज, अरे मी फार लांब नाही जाते आणि तुम्ही सगळे या की मला भेटायला. आई प्लीज. राज, अरे मी सुद्धा तुमच्याशिवाय नाही राहू शकत, पण मी माझी काही कर्तव्य जबाबदाऱ्या अर्धवट सोडून आली. त्या पूर्ण करणं महत्वाचं आहे रे. कळतंय ना तुला? मोहन, रंजू, काळजी घ्या.
मला माहिती आहे तुमच्या मनात माझ्याबद्दल राग आहे अजून. माझ्याकडून काही कमी जास्ती बोललं गेलं असेल तर माफ करा मला. अरे नाही वहिनी, असं काय बोलतेस तू? खर तर आम्हीच तुझी माफी मागायला पाहिजे. मोहन असं नको बोलूस. मला माहिती आहे माझ्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. ठीक आहे, असं काय, चालायचंच. येत जा अधून मधून. हो. यश, नंदा, आपलं फारसं कधी बोलणं नाही झालं. एकदा निवांत बोलूया. काळजी घे. हो. मनवा, रडायचं नाही वेडे. मी इथेच आहे, कुठे लांब नाही जाते. आपल्या इथे ना एक रीत आहे. सासू सुनेचं घरात स्वागत करते, सासू सुनेला घरी घेऊन येते. आपल्या बाबत उलटच घडलं नाही. ही सून या सासूला घरी घेऊन आली. मनवा, तुझे आभार कसे मानू मी. तू मला माझा हरवलेला आई पण मिळवून दिलंस. न बोलता एका आईची इच्छा पूर्ण केलीस तू. मला खात्री आहे तू खूप छान आई होशील. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी. हे बघ, रडू नकोस. जोपर्यंत तुझ्या डोळ्यातलं पाणी थांबत नाही तोपर्यंत माझा पाय इथून निघणार नाही. मी माझ्या जबाबदाऱ्या पूर्ण करायला जाते. आजपासून ही जबाबदारी तुझी. मला माहिती आहे तू नीट पार पाडशील. येते मी. येते माई. म्हणून रडू नका प्लीज. मनवा, प्लीज रडू नका. तुम्ही थांबायला हवं होतं नाही ना. मी थांबवलं ना मनवा. मनवा, माझं ऐकणार नाही का तुम्ही? त्याची माझी खरंच इच्छा होती की आईने इथे राहावं. मलाही वाटत होतं तिने राहावं, पण आता तिला तिच्या जबाबदाऱ्या पूर्ण करायच्या आहेत. आपण काय करणार? पण ते इथून पण होऊ शकलं असतं राजवी. ते तिला नको होतं ना. बर,
तुम्हाला तिची आठवण आली किंवा तिच्याशी बोलावं असं वाटलं तर आपण तिकडे जात जाऊ. एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आई आयुष्यभर आपल्या बरोबर आहे, आपल्या आयुष्यात. पण माझं नाही ऐकणार तुम्ही, पण आईचं तर ऐका. आई काय म्हणाली होती? रडायचं नाही बोलली होती नाही. आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलेलं मला नाही आवडत, मला त्रास होतो माहिती आहे ना तुम्हाला. इकडे बघा, छान दिसते. रडायचं नाही, ओके? तुम्हाला माहिती आहे तुम्ही माझ्यासाठी किती मोठी गोष्ट केली आहे. आईला परत आणलं तुम्ही. मला कधीच वाटलं नव्हतं माझी आई परत येईल, हे सगळं व्यवस्थित होईल. मी प्रॉमिस करतो तुम्हाला, ती आपल्यासोबत राहत जरी नसली ना, तिला कधीच आपल्यापासून लांब होऊ देणार नाही मी. ओके? वडील काय करायचंय? नाही माहित. हो नाही माहित काय? दिवसेंदिवस सगळं लांब होत चाललंय. यश, हे सगळं मला कळत नाही असं वाटतंय का तुला? मग कळतंय ना, मग काहीतरी करा ना. काय झालं? तुम्ही काय एवढे शांत बसलात? काय नाही, असंच. अरे काय सेलिब्रेशन का, मस्त गाणी का, आनंदी आनंद घडे जिकडे तिकडे चोहीकडे. रंजू, तुला जर गाणं वगैरे गायचं असेल ना तर नंदाच्या रूम मध्ये जाऊन गा, आणि वाटल्यास नाच सुद्धा. का? अरे यश बघ नाही, असं का करतात? मग त्याला मध्ये घेऊ नकोस, मी बोलतोय ना तुझ्याशी. हो पण काय झालं, काय चिडायला? बरे आहात ना तुम्ही? आई तू एवढी खुश काय आहेस? असं काय करतो? आपल्याला जे हवं ते झालं ना फायनली. काय झालं? अहो ती साधना गेली ना घर सोडून. काय काय झालं? तुम्ही खुश नाही आहात का? रंजू, मूर्ख आहेस का तू? साधना वहिनी अशीच निघून गेली असती तर गोष्ट वेगळी होती, पण ती निर्दोष आहे असं सिद्ध होऊन गेली. अहो कशी जाऊ दे, गेली ना. ही यश, मी समजवतो. बोल. कसं आहे रंजू, ती गेली पण ती निर्दोष आहे असं सिद्ध झाल्यावर गेली. याचा अर्थ कळतोय तुला? अजूनही प्रॉपर्टी तिचा हिस्सा आहे. आई जगदंबे, मोहिते पाटलांची मागच्या जन्मीची काहीतरी पुण्याई असावी, म्हणून मनवा आमच्या घरात सोन म्हणून आली. आमच्या सगळ्या कुटुंबाला तिने एकत्र बांधून ठेवलं. पण आता साधनाच्या बाबतीत जे काही तिनं केलं ना, ते आम्ही खरंच करू शकलो नसतो. साधनाच्या बाबतीत आमचं चुकलं. मनवा होती म्हणून सगळं नीट झालं. आता यापुढे साधनाच्या आयुष्यात कुठल्याही वाईट गोष्टी येऊ नयेत, हीच तुझ्या चरणी प्रार्थना. माई, साधनासाठी प्रार्थना करत होते. माई तुम्ही नका एवढी काळजी करू. आईना कधीच कोणत्याही गोष्टीचा त्रास नाही होणार. अगं सगळं छान झालंय, यापुढेही सगळं व्यवस्थित होईल. पण या सगळ्यामध्ये तुझं फार मोठं योगदान आहे. तू नसतीस किंवा तू तिच्या बाजूने उभी राहिली नसतीस तर हे सगळं शक्यच झालं नसतं. त्यामुळे सगळ्यात आधी तुझे आभार मानायला हवेत. काय माई, आता तुम्ही पण आभार मानायला लागलात? मग काय, तू नसतीस तर हे शक्य झालं असतं का? प्लीज जर तरच्या गोष्टी नको बोलूया. माई, आई नाही आहे तर कसं तरीच वाटतंय ना? हो, मला तर करमतच नाहीये. मला सुद्धा. राजवीरशी काही बोलणं झालं का या विषयावर? हो, त्यांनाही असं वाटत होतं की आईने थांबावं. ठीक आहे, पण आता साधनाने निर्णय घेतलाच आहे ना.
तर आपण तिच्या बाजूने खंबीरपणे उभे राहू. आणखी एक, साधना जरी गडबडीत असली ना तरी आपण तिच्याकडे जात राहू. हो. आणखी एक सांगू का? बोला ना. अगं, कालपर्यंत चार चौघात वावरताना एक दडपण यायचं, पण आता ते नाहीये. आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं. नाही, परत तेच. मी काही केलं नाहीये. जे खरं होतं ते जगासमोर आलं, बस.